ऊन खूप वाढलेलं आहे, तर बनवूया थंडगार ज्यूस। तर टरबूज चिरून त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहे। तर त्यातील बिया शक्य तेवढ्या काढून घ्यायच्या आणि काही राहिल्या तरी काहीच हरकत नाही। तर हे टरबूजचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत। तर त्यामध्ये मावतील तेवढे तुकडे त्यामध्ये घालायचे आणि त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं, पाव चमचा काळं मीठही घालायचं आणि 2 चमचे साखर घालूया। वरतून लिंबाचा रसही न चुकता घालायचा आहे त्यामध्ये। यामुळे या ज्यूसला छान अशी चव येते। तर हे झाकण लावून आता मिक्सरला फिरवून घेऊया आणि लगेचच एका गाळणीमध्ये ओतून ते सर्व असं गाळून घेऊया। तर बाकी राहिलेले टरबूजचे तुकडेही पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले। त्यामध्ये बर्फाचे क्यूब्सही घालायचे आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि पुन्हा ते मिक्सरला फिरून घेऊन या पद्धतीनं सर्व गाळून घ्यायचं आहे। तर अतिशय थंडगार असं ज्यूस बनवून तयार झालेला आहे। तर ग्लासमध्ये तळाशी थोडे टरबूजचे छोटे छोटे तुकडे घालायचे, बर्फाचे क्यूब्स घालायचे आणि वरतून हे थंडगार असं टरबूजचं ज्यूस घालायचं आहे। तर दोन्ही ग्लासमध्ये असं ज्यूस घातलेला आहे। किती सुंदर असा कलर दिसत आहे। तर वरतून पुदिन्याचे पानही ठेवायचे। तर कसं वाटले हे व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि या थंडगार ज्यूस घरी एकदा नक्की बनवून बघा, अतिशय सुंदर लागतो। व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब। धन्यवाद।